फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है। सारी उम्र हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है। सारी उम्र हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है। आणि भुसावळच्या बाजूला चांगलं स्टेडियम बनवायचं आहे. जागा शोधा, काय करायचं नाही, काहीच नाही. आता जागा आपल्याला शोधायची म्हणजे आपण नगरसेवक मी आपण सगळ्यांना म्हणून भुसावळ शहराच्या आजूबाजूला चांगली जागा शोधायची, तिथे चांगलं स्टेडियम आपल्याला बनवता येईल. त्याला सगळं मदत करणार. बरं आता मी बातम्या बघतो यांच्या विचारतं काय ते खड्डे पडलेले असतात, पावसाळा बाबा पावसाळा खूपच पावसाळा संपला की ते सगळ्या रस्त्याची कामं सुरू होणार. सगळे मंजूर झालेले रस्ते आहेत. सर्वच कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आजच्या मेळाव्यामध्ये आपण सगळ्यांनी इथे येऊन पक्षाची शक्ती दाखवली आहे. तर हा पक्षाने दिलेला कार्यक्रम आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये असा कार्यक्रम घ्यायला सांगितलेला आहे. लोकसभा पण जळगावला आमची एक वडील हा कार्यक्रम झाला, तालुकावाईज नंतर घ्यायला सांगितलेला होता. म्हणून आपल्या तालुक्याचा आपण हा कार्यक्रम आदरणीय रक्षाताईंनी तारीख 800 मिळाला आपण जत्रा काल घ्यायला पाहिजे होता. पण आदरणीय रक्षाताई दिल्लीमध्ये होत्या आणि आजच त्या आल्या. आजची तारीख त्यांनी आपल्याला दिलेली होती. विधानसभेच्या निमित्तानेच काही कार्यक्रम घ्यायचे जाणार ही वस्तुस्थिती आहे. लोकसभेच्या वेळेला सर्वच आपल्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे की ते कोणाच्या पाठीमागे उभे आहेत. जळगाव जिल्हा सोडला तर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीचं चित्र अगदी असं होतं की भारतीय जनता पार्टीचे सगळे खासदार येतील, शिवसेनेचे सगळेच खासदार निवडून येतील. पण हळूहळू निगेटिव्ह असे सेट होत गेले आणि लोकांचा संभ्रम वाढत गेला. आणि आपले कार्यकर्ते याच्यातच राहिले की आपले 400 पार होणारच आहे. ते 400 पारच्या नादामध्ये सगळ्यांना असं वाटतं काय मी 1 महिन्यामध्ये गेले तर चालतं, मी नाही गेलो तर चालतं, काय आपल्या एका मताने माझ्या वेगळा विचार. आणि अशाच त्या सगळ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे अगदी 4-5 हजाराच्या फरकाने शीट गेली. लोकसभेसारख्या शीट 4-5 हजाराने जाणं म्हणजे फारच मानावं लागणारी गोष्ट असते. पण त्यातल्या आपल्या जळगाव दोन्ही शीट या दोन्ही महिला होत्या. आदरणीय रक्षाताईने यांना तिसऱ्याला तिकीट मिळालं, निश्चित स्वीकारता भाव घ्यायला तिकीट मिळालं. सुरुवातीला असं चित्र उभं करण्यात आलं की रक्षाताईंना विरोध करणं काहीतरी तयार करायचा आणि त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला गेला. तो राजकारणामध्ये घडतच असतं. पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं एक वैशिष्ट्य असतं की तो शेवटच्या क्षणापर्यंत भांडतो.
आणि एका पक्षाने फायनल केले की नाही हेच फायनल, त्याच्यानंतर सगळे विसर्जन सगळे कामाला लागतात आणि ज्याला पक्षाने केलं त्याच्या मागे ठामपणे उभे राहून त्याला निवडून आणतात आणि ते लक्षात त्याच्या बाबतीत केलं. सगळ्यांनी मेहनत केली. तिथे स्वतः पक्षाने पण स्टेटमेंट ऐकलं की लागणारे सीट असं त्याचं स्टेटमेंट होतं की सीट आपण घ्या. मला माझ्या विचारलं, मी अगदी ठामपणे सांगितलं होतं की 2 लाखाच्या वरच लेटर लोकसभेला अगदी ठामपणे सांगितलं. आणि बरोबर 2,72,000 लीड मिळाला. कारण हा लीड मागच्या वेळेपेक्षा कमी झाला. मागच्या वेळेला 3,75 सांगितलं असेल ते आता त्यांच्या लक्षात आलं लोकांच्या की काहीतरी निगेटिव्ह गोष्ट पसरवली गेली. लोकांना वारंवार सांगितलं की लोकांना खरा वाटायला. म्हणजे जसं आमच्या मागासवर्गीय बांधवांना SC/ST बांधवांना सगळ्यांना आता सांगितलं गेलं की आरक्षण संपणार आहे, संविधान बदलणार आहे. संविधान बदलण्यावर सोपं करता किती वेळा समजून सांगितलं की संविधान बदलता येत नाही, संविधानामध्ये अशी प्रोव्हिजनच नाही. आणि बदलायचं असं तर का मागच्या वेळेला बहुमत होतं का सरकारकडे? बदलायचं असं तर तेव्हा बदलून टाकलं असतं. पण संविधान बदलताच येत नाही. एवढं सगळं सांगितलं आणि लोकांच्या लक्षात आले त्याच्याकडे अशी भीती लागली गेली की संविधान बदलणार, आरक्षण झाला. निगेटिव्ह ट्रेंड इतका सेट केला परिणाम असा झाला की मोठे सगळ्या SC/ST बांधवांना वाटत झालं की आपलं आरक्षण जाता येईल का. SC/ST स्ट्रॉंगपणे आरक्षण देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं, त्या सरकारने केलं. जे कधी मागच्या सरकारमध्ये घडलं नव्हतं इतक्या चांगल्या गोष्टी या सरकारने केल्या. की तुम्ही आपल्या लोकसभेच्या भाषणात सगळं सांगितलं तुम्हाला की काँग्रेसच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना काय प्रॉब्लेम झाले, कसं झालं, कशामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. साधं त्यांना राजीनाम्याचं कारणही सगळे मुद्दे लोकसभेत सांगून दिले गेले की कशासाठी ते राजीनामा देत आहेत, त्यांना ते सांगून दिले गेले. तर तेव्हा लोकांना कळलं असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशासाठी राजीनामा देत आहेत, तेव्हा जनतेला कळलं असतं. पण खऱ्या गोष्टी जनतेसमोर येऊ द्यायचं नाही हे सगळं काँग्रेसच्या काळामध्ये होत गेलं. आणि ते त्यावेळेस काही वेळ स्ट्रॉंग नव्हता. त्यावेळेस मोबाईल नव्हते की टीव्ही नव्हते की इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता किंवा प्रिंट मीडिया मोस्टली काहीतरी पेपर होते. त्याच्यामुळे एखादी बातमी लोकांपर्यंत जाण्यासाठी महिन्यानो महिने लागायचे, त्याला समजायचंच नाही काय. त्यावेळेस देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसचं वगैरे असं होतं की कोणाला वगैरे काँग्रेसच्या नावातून निवडून द्यायचं. मग त्यावेळेस त्यांनी ज्या गोष्टी केल्या बहुतांशी गोष्टी देशाच्या विरोधामध्ये होत्या. त्या लोकांना देशाच्या कधीच काही कळलेलं नव्हतं आणि त्या गोष्टी आपल्याला समजायला वेळ लागला. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया स्ट्रॉंग झाल्यामुळे, तुमच्या हातात मोबाईल आल्यामुळे आता वस्तुस्थिती सगळ्यांना कळते की मागचे डिसिजन किती चुकीचे होते, कसा आपला सोबत अन्याय होत गेला आणि कसा देशाला विकण्याचा प्रयत्न झाला, कसं देशावर पाण्याच्या गोष्टी लावण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टी करत 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 आता भारतात भारतीय जनता पार्टीने देश जागृतीचं काम केलं, देशामध्ये राष्ट्रीय भावना दाखवण्याचं काम केलं, देशाविषयी प्रेम जागृत करण्याचं काम केलं. हे पण या लोकांना घडतं. त्या लोकांना असं वाटतं की आताची जी तरुण पिढी आहे त्यांना देशाविषयी प्रेमच जागृत होऊ नये. त्यांना माहिती की या तरुण पिढीला जर देशाबद्दल प्रेम जागृत झालं तर ही लोक देशाच्या विरोधानंतर काही ऐकून येणार नाही. म्हणून ते जागृतच होण्याचं नाही. जसं लोकसभेचं इलेक्शन पण मुद्दे काय काढणार आणि इथे ते सहकार्य गड्डे पडले. आता लोकसभेचा प्रश्न आणि एखाद्या रस्त्याला गड्डा पडला त्याचा काही मुद्दा होत असतो का लोकसभेचा, परंतु तोच तेच सांगत असणार. लोकल लेवलवर काहीतरी इलेक्शन घेऊन येणार. लोकसभेचं जे देशाचं इलेक्शन आहे त्याचं एखाद्या पाय आहे तिथे गटर निघाली, पाय इथे हे झालं नाही, असं जर मुद्द्यावर इलेक्शन आणलं की विनाकारण त्रास
लोकांना काय असं लोकांचं काही चूक नसते. लोकांना पाहिजे असेल की माझ्या घराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, माझ्या गावाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे असते. तर त्याच्या हे लक्षात येते की हा नेमका काम कोणाचं आहे. म्हणून ते देशाचं इलेक्शन त्या गल्लीच्या इलेक्शनवर आणलं ते त्याच्यामध्ये खुरपट बनवलं. आणि खुरपट एवढं बोललं गेलं कधी जणू काही अशी सीमाच करायची खुरपट पडली. आता हे लक्षात आलं की आता संविधान बदलणार, आरक्षण जाणार ही गोष्ट आता खपून गेली. त्यावेळेला आता लोकांना चालणार नाही. आता लोकांना समजून गेलं की खोटं बोलले होते. आता नवीन काहीतरी शोधायला लागले. आता नवीन तुटतंय. आता नवीन काहीतरी तुमच्याकडे मेसेजेस पाठवले जाते. अरे हे दिलं नाही, ते दिलं नाही, या सरकारने केलं नाही, मतदान करायचं, या सरकारच्या विरोधात मतदान करायचं. असं म्हणाले की मतदान करू नका, या सरकारला मतदान करू नका असं सांग. निगेटिव्ह काहीतरी पाठवते आणि या सरकारला असं करेल. त्या गोष्टी अशक्य आहे. काही काही गोष्टी अशा मागण्या असतात की ज्या अशक्य आहेत ते करू शकत स्वतःही करू शकणार नाही. परंतु या सरकारने ते करायला पाहिजे म्हणून त्या गोष्टी सांगत असते. त्या गोष्टी होते म्हणून या सरकारला मतदान करावं स्वतः आपल्याला करू शकणार नाही. पण असा जो निगेटिव्ह ट्रेंड सेट करताय तो कार्यकर्त्यांनी आपण घडवून काढला पाहिजे की हे जे सांगताय 70 वर्ष हे लोक सत्तेमध्ये होते, त्यांच्या बापांना काही थांबवलं होतं का, हे का करू शकले नाही, हे आपण प्रश्न विचारला त्यांना की ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही जे डिमांड करताय हे तुम्हाला करायला तुम्ही थांबवलं होतं आतापर्यंत. साधे जाते जणांना काय सांगताय ना, राहुल गांधी कोण सांगतात जाते जणांना कोणी थांबवलं होतं, जाते जणांना करायला कोणी थांबवलं होतं आतापर्यंत. जेव्हा जाते जणांना सुरू झाली पुढे लागलं यांनी थांबवली जाते जणांना आणि आता मला जाते जणांना करा आणि मग याची संपत्ती पहा, याची संपत्ती किती आहे त्याला वाटून टाकतो, त्याला वाटून टाकतो, म्हणजे तुम्ही कमवून बसा आणि ते दुसऱ्याला वाटून टाका. यांच्या डोक्यामध्ये काय चाललं आहे की भारतीय माणूस जो कामात कष्ट करतो, पैसे जमवतो आणि जमवलेला पैसा आपल्या लोकांची सवय की माझ्या मुलाला राहिला पाहिजे, माझ्या नातवाला राहिला पाहिजे, असं करून तुझ्या सगळं फिरत बसतो सगळं. आणि यांचं म्हणणं जमवलं सगळं आणि सरकारकडे जमा कर आणि सगळ्यांना वाटून टाकावं. अरे तुम्हाला परवडणार आहे मेहनत कशाला करायची, कशाला काम धंदे करायचे, कशाला व्यापार करायचा, कशाला जमा करायचं, कशाला प्लॅन करायचं सगळं. आपली संपत्ती आपलीच नाही असे काहीतरी डिमांड करत असा विचार की हे शक्य होती त्या गोष्टी. अरे वा सरकार करत नाही, आम्ही तर गरीबांना देण्याचा प्रयत्न करतोय, गरीबांना त्यात कोण नाही म्हणतात. गरीबांच्या योजना काय यांनी लोक योजना आतापर्यंत गरीबाच्या. या सगळ्या गोष्टीचा निगेटिव्ह ट्रेंड वाढवण्याचा प्रयत्न करताय तो आपल्याला ठरवून टाकला. तो कसा ठरवून टाकला तुम्ही आपला सोशल मीडिया वापरला. सोशल मीडियामध्ये जी लोक जेवढे निगेटिव्ह पसरवतात त्याच्यामध्ये आपला कोणीच बोलत माहिती नसते तर आम्हाला विचारा की असं असं चाललंय तर काय करत आहे आम्ही माहिती घेऊ. पण ते बोललं गेलं पाहिजे आणि त्यांची जी सवय आहे ते करण्याने समजा आता मागणी ही आहे का विजय भंडा 25-15 आता ज्या ज्या गावाची नावं आली ते खुश, ज्या गावाचं नाही नाव नाही आलं काय आता गावाचं नावच नाही करत. मागच्या यामध्ये तुमच्या गावाचं नाव होतं त्या गावाचे नाव नव्हती विचार करत नाही की मागच्या दोन्ही आल्या निघाल्या त्याच्यामध्ये आपल्या गावाची नावं होती, या गावाची नावं नव्हती, आता या गावाची नावं आली. पण त्याचे नाव 2-2-3 त्या गावाला फंड दिले गेले, तिसरा त्याचं नावच नाही कमेंट टाकतात आपला धोकायचा आपल्या गावाचं नावच नाही याच्याकडे. मग आपल्या कार्यकर्त्याचं नाव आहे की आमदारांनी मागच्या वेळेला इतकी कामं आपल्या गावात दिली आहे, त्यावेळेस इतर गावांना नव्हती आपल्या गावात आली पण आपल्या कार्यकर्ते बोलत नाही. आणि तुमच्या गावामध्ये एक गाव असं सांगा गावामध्ये फंड दिला नाही, एकही गाव असं आहे का? एकही गाव असं नाही की ज्या गावामध्ये फंड दिला गेलेला नाही. मागच्या सलग 15 वर्ष झाले आमदार आहे, या 2 वर्षात जितका फंड
दिला गेला असेल मागच्या 13 वर्षात दिला नाही त्या 2 वर्षामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये एकेका गल्लीमध्ये खरं फंड गेलेला आहे. काही ठिकाणी असेल डाबरीवर झालेला असतात चांगला निवेदन नाही डाबरी झाला आम्हाला कॉम्प्लेंट पाहिजे नवीन डाबरी झालेल्याबरोबर आता कॉम्प्लेंट करतो विकास हा निरंतर चालणारी होती कधी संपत नाही. पण शेवटी तुमचं राज्य आलं तुमचा आमदार आला तुमचा खासदार आला तर तुम्हाला भांडण मिळेल तर तुमची कामं होतील. आणि आपण स्वतः जर भांडत बसलो ते माझ्या वेळेस पडलेला आता तुम्हाला काय होणार नाही. नुकसान पक्षाचं होईल होऊ शकतो मी आमदार होणार दुसरं कोणी आमदार होईल पण त्याच्याकडे जाणार फंड मागायला. पण आपण विचार करायला की ठीक आहे आमचा आमदार आहे आमचा खासदार आहे आज याला दिलं ना उद्या आम्हाला दे बाबा त्याला दे बाबा त्याला दे. पण हा प्रत्येकाला मिळणार आहे प्रत्येक गावामध्ये येणार आहे. मला बऱ्याचदा असं की सांगायची आवश्यकता पडत नाही. प्रत्येक गावामध्ये काहीतरी माझ्या नुसते सामान्य लोकांनी जरी फोन केला की ते अशी समस्या नक्की लक्षात ठेवली या फोन आला होता इथे असा प्रॉब्लेम इथे भरत आहे. पण अशा काही अशा अडचणी आहे आपल्या तालुक्यामध्ये जसं आता काही विस्तारित भाग आहे तो नगरपालिकेत तुम्ही ग्रामपंचायत मध्ये अशा प्रकारे नवीन डेव्हलप झालेला सगळा भाग आहे की जिथे घर इथे घर तिथे तिथे रस्त्याची समस्या पाण्याच्या समस्या आता या सगळ्या नवीन भागामध्ये पिण्याच्या पाण्यात पुरवठ्याची योजना सुरू आहे. जवळपास 5 वर्ष झाले पण ते सगळे रस्ते खोदले गेले ते दाखवत असतात आमच्या इथे रस्त्याची अवस्था किंवा पाईपलाईन टाकली गेली पिण्याचे पाणी पाहिजे तुम्हाला पाईपलाईन टाकली गेली पाईपलाईन टाकल्याशिवाय पिण्याचं पाणी येणार नाही त्याच्यासाठी रस्ता खोदावाच लागणार. त्याच्यानंतर पाईपलाईन टाकल्यानंतर टेस्टिंग केल्यानंतर रस्ते करता येणार पण तेवढी त्यांना समजली नसते. नवीन भागामध्ये जातो मोठ्या अडचण असते. आणि विशेष म्हणजे काय झालं आता की ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या पण पंचायत समितीची निवडणूक झाली जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या नाही नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही. त्याच्यामुळे त्यांच्या तालुक्यामध्ये पंचायत समिती सदस्य सापडत नाही जिल्हा परिषद सदस्य सापडत नाही नगरसेवक सापडत नाही कोण सापडतो आणि कधी काही सापडत नाही आता लोकसभेचे इलेक्शन होऊन जायचं जायला पकडायचे इकडे हे झालं तिकडे झालं नाही. जे कुठली कामं कोणाची आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न आपल्या कार्यकर्त्यांनी आधी केला तर आपण लोकांना सांगू शकतो. आणि आता जेव्हा इतक्या योजना शासन देते आपल्याला त्या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवली. आता ही आर्थिक बहिणीची योजना सुरू झाली. आता आम्ही सभागृहामध्ये होतो सभागृहामध्ये टीका गेल्या विरोधकांनी आणि नंतर माझ्या स्वतःचे फोटो व्हिडिओ लावून योजनेचे फॉर्म भरतात. इकडे टीका टिप्पणी करायची आणि इकडे स्वतःचे फोटो लावायचे माझ्या बहिणीसाठी फॉर्म भरून घ्यायचे. म्हणजे तुटकी भूमिका घेत आहे. ही योजना कोणाची आपल्या सरकारची आपल्या महायुती सरकारची जी योजना आहे त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी या योजनेचा फायदा आपल्या भगिनीला करून दिला पाहिजे. तुम्ही तुमचे फोटो लावा आपल्या कार्यकर्त्यांनी आपले फोटो लावायचे की आमच्या सरकारची योजना आहे आमच्या सरकारच्या मार्फत तुम्हाला येतो. 13 तारखेला आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे जळगावमध्ये आणि या चांगल्या मुलीच्या बाबतीमध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आपली जी योजना आहे ही कंटिन्युअस चालणारी योजना आहे परंतु रक्षाबंधनच्या निमित्ताने त्याच्यामध्ये पहिला हप्ता दिला जाणार आहे. म्हणून काही झाले की मॅक्सिमम फॉर्म भरून घ्या. आता एक कटाप येईल किती कट झाली त्याच्यानंतर काही फॉर्म स्टॉप केले जाते कारण ते फॉर्म छाननी करणं त्याला मंजुरी देणं तो निधी मंजूर करणं आणि तो पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा करणं ही सगळी प्रोसिजर करावी लागणार आहे. म्हणून ती काही केली त्यांनी आता काही दिवस फॉर्म स्टॉप होते एकदा एक पहिला हप्ता वाटप झाली की त्याच्याने फॉर्म हे कंटिन्यू भरले जाणार आहे. त्याच्या असं समजायचं कारण नाही की आता फॉर्म भरले की यांचं रंग गेलं त्याचं रंग गेलं फॉर्म सगळ्यांनी भरले जाते. सगळ्या भगिनीला त्याच्यामध्ये बसता येतं सगळ्यांना याचा लाभ दिला जाते परंतु
फॉर्म आपण भरले पाहिजे. ऑनलाईन फॉर्मची पण सुविधा आहे. तुम्हाला घरात बसता फॉर्म भरता आहे. काही महिला भगिनीने करतो त्याच्यामध्ये खूप चांगला काम केलेलं आहे. म्हणून ज्या योजना शासन आपल्याला देत आहे ती योजना या शासनाने दिली आहे हे पण आपण सादर केलं. याच्यात पण असं होतं की ते दुसरे क्रेडिट घेऊन जातात. आता ते कामगार महामंडळाची एक योजना आहे ती काही भांडे वाटप वगैरे असते त्याच्यामध्ये ते पण असं कोणी जातं त्या योजनेला लाभ घेत असतात. त्या लोकांना हे पाहिजे की योजना कोणाची आहे. योजना आपल्या सरकारची आहे. गरीब महिलांना भांडे मिळतात. भुसावळमध्ये कॅम्प लावायला सांगितलं मी. आपल्या तालुक्यात कॅम्प लागणार आहे. 20 लोक कॅम्प आता उशीर झाला कॅम्पही लागणार आहे. त्याचाही महिलांना प्रसार त्यांना घरगुती भांडे मिळतात. त्याच्यामध्ये पूर्वी कामगारांची जी मंडळी होती त्यांना त्याच्या कामाचं साहित्य मिळाले होते. त्याच्यामध्ये पेटीमध्ये सगळं एखादी कार्पेंटर मध्ये झालं त्याचं सामान त्याचं सामान त्या सगळ्या गोष्टी दिल्या गेल्या. म्हणजे गोरगरिबापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं काम या शासनाने केलेलं आहे. पण त्याचं क्रेडिट आपल्याला पिकावं लागेल. त्या लोकांना असं वाटतं की असंच मिळालं मला तर असंच मिळालं नाही हे आमच्या शासनाने दिलंय हे आपण सांगायला कमी पडलं. म्हणून कुठली निवडणूक सोपी घ्यायची नाही. जो लीड कमी झालाय आपण तो कशामुळे झाला याचा विचार करायचा. ती सुरुवातीला वर जी सीट आपली निवडणूक अपेक्षित होतं ती 2,72 का आपले 50,000 कुठे जोपर्यंत आपण आत्मचिंतन करत नाही तोपर्यंत इलेक्शन संपत नसतं. त्याचा आता एक नवीन मुद्दा त्यांनी काढला तो खोटा आपल्याला मुश्किल आहे. निवडणुकीला कोणी मी त्याची चिंता करत नाही. शेवटी मी काम केले असेल लोकांपर्यंत गेलेलो असेल तर लोकांना निवडून येतील. त्याचा आचाराने 5% कोणतरी उभेल लोक मोठे राहिलेले की ज्या माणसाने लोकांमध्ये गेला नाही कधी त्या लोकांनी पाहिलं तरी 5% बिलकुल आला नाही. असं नाही की म्हणाले मला निवडून द्या लोक निवडून देतात असं लोकांना काम करायला महत्वाचं लागले की 5-18 वर्ष त्यांनी काम करावे. त्यांना विसरून लोक अचानक निवडून दिले असं होत नसतं. हा चुका झाल्या असेल तर लोक जरूर त्याला शिक्षा देतात. पण आपण तरी गाफील न राहता आपण आपल्या पक्षाच्या मार्फत सगळ्या योजना राबवल्या पाहिजे. म्हणून कार्यकर्ता मेळावा याच्यासाठीच असतो की तुम्ही मागच्या काळामध्ये जेव्हा आता नाव नोंदणीची नाव वाढवायची हे होती 497 डेट आहे 30 तारखेपर्यंत अजूनही केली गेलेली तर कोणी किती नावं वाढवले आपापल्या प्रभागात नाही आपापल्या वार्डातले आपापल्या घरातले नावं वाढवले किती वाढवले ते जर वाढवले नसेल तर उपयोग काय. आपण निवडणुका लढवण्यामध्ये जिंकण्यासाठी जे तंत्र जे खरे तंत्र आहे ते जर वापरत नसून उपयोग काय मग तुम्हाला पुण्याला ग्रामपंचायतच्या निवडणुका पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहे तुम्ही आपला जर ती नावं वाढवली तर हेच नावं पुढे कंटिन्यू होणार. पण ती नावं आता तुम्ही जर वाढवली नाही मग तुमच्या निवडणुकीच्या वेळेला मला प्रॉब्लेम येणार. म्हणून ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या आपण करत नाही. पकडायचे नावं वाढवून घ्यायचे काही कोणी झाल्याचे त्यांची नावं काढायचे काही डिलीट झाली होती नावं म्हणजे माणूस जीवन मोजके नगरसेवक याच्यामध्ये काम करत आहे. मोजके ग्रामीण भागाचे कार्यकर्ते काम करतात. म्हणून सगळ्यांना विनंती आहे निवडणुका जवळ आल्या 30 तारखेपर्यंतची वेळ आहे आपापल्या भागाची नावं वाढवून घ्या. कितीही कामं केले आणि तुमच्या रुग्णांची नावं जर वाढत राहिली तर तुम्ही काही निवडून येणार नाही निवडून येणार नाही. ज्या गोष्टी प्राधान्याने आपल्याला करायचे त्याच्यावर आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान दिलं इतर महाराष्ट्रामध्ये सिच्युएशन खराब असताना त्याचं एक फळ आहे की आपल्याला लक्षात देण्यामध्ये केंद्रीय मंत्रिपद मिळालं. ते मंत्रिपद असंच मिळालं नाहीये. एक गिफ्ट मिळालं असं की तुमच्या जिल्ह्यामधून तुम्ही मोठ्या मताधिक्याने त्या 2 सीट निवडून दिल्या. पक्ष लक्ष ठेवत असतो की इथे पक्षाचा किती स्ट्रॉंग होल्ड आहे म्हणून त्यांनी आपल्या ताईंना मंत्रिपद दिलं. आणि एवढं कसं की या ताई खेळ विभागाचा मंत्री झाला की एवढे मेडल भेटतात या याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये मेडल भेटले आहेत.
DIGच्या मीटिंगमध्ये त्यांनी सूचना दिल्या की जळगावमध्ये स्टेडियम आहे पण त्याला अजून काय करता येईल पहा आणि भुसावळच्या बाजूला चांगलं स्टेडियम बनवायचं आहे. जागा शोधा काय करायचं म्हणजे आपला हक्काचा मंत्री असल्यानंतर काय मिळतं म्हणजे माझं खरोखर स्वप्न होतं की भुसावळमध्ये स्टेडियम असावं आणि एवढा झाला काही क्रीडा मंत्री झाल्या युवक आणि क्रीडा मंत्री झाल्या आणि विद्यार्थ्यांच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की असं करायचं आपल्याला. आता जागा आपल्याला शोधायची म्हणजे आपण नगरसेवक मी आपण सगळेजण म्हणून भुसावळ शहराच्या आजूबाजूला चांगली जागा शोधायची की तिथे चांगलं स्टेडियम आपल्याला बनवता येईल त्यावेळेला सगळं मदत करणार. बाकी आपल्या तालुक्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत ज्या गोष्टी पूर्वी हातात निघून गेल्या जसे सारखे सेंटर सांगितलं टोटल क्रीडा धरण झालं 500 एकरची वितरणाची व्यवस्था सुरू आहे ऑलरेडी काम सुरू आहे त्याचं. दीपगडला 210 म्हणून सध्याचे जुने झाले आताच नोटीस मीटिंग झाली उद्या वर्गात सुरुवात त्यांनी सांगितलं 2 सध्याची काय परिस्थिती आहे एकदम स्क्रॅप करायला लागलेलं आहे त्याला स्क्रॅप करा म्हणजे 800 मेगावॉट प्रकल्प बनतोय का ते तपासायला बेमाप कसं व्हायला विचार करा तुम्ही 800 मेगावॉट 660 मेगावॉट काम सुरू आहे तिथे 500 मेगावॉटचे 2 प्रकल्प आहे 660 काम सुरू आहे आणि 800 मेगावॉट प्रकल्पाची प्रसार बनवला आहे म्हणजे ते जर जागा असेल फिजिबिलिटी असेल तर 800 मेगावॉट प्रकल्प सुरू आहे आपल्या इथे. एक बघा तुम्ही आपल्याकडे किती मोठे मोठे प्रोजेक्ट केले आहेत लहानपणी बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत की ज्या मी बऱ्याच काही उदाहरणाला केली काही सांगितलं पण नाही. आपल्या इथे पर्यटन स्थळ होत आहे ग्रामीण भागातील पर्यटन तयार होत आहे आणि आपल्या जिल्हा 25 कोटी मंजूर झाले त्याच्यासाठी ते चांगलं पर्यटन स्थळ होत आहे. वन पर्यटन स्थळ नदी काठीचा भाग आपण डेव्हलप होत आहे हातून धरणाचा भाग आपण डेव्हलप करतोय पर्यटन म्हणून. अनेक गोष्टी आपल्या या 2 वर्षामध्ये इतका परिणामाने अनेक गोष्टी आपल्याला होत आहेत. बाजारपेठ पोलीस स्टेशन अद्यावत करतोय आपण तिथे मोठं पोलीस स्टेशन होणार आहे क्रीडा संकुलासाठी काम सुरू आहे. अशा बऱ्याच गोष्टी रस्त्यांची कामं तुम्हाला सांगू की माझ्याकडे आता गाव जवळचे जे रस्ते गाव जवळचे मध्ये सुद्धा त्या शेतीचा रस्ता येतो गावाला जोडणारे जे रस्ते आहेत ते रस्ते टाकायला रस्ते नाही आहेत माझ्याकडे इतके रस्ते मंजूर झाले त्यांची कामं टेंडर प्रोसेस मध्ये टेंडर होती सगळे टेंडर आता त्याच्या आधी होऊन जाते पण आपल्याकडे आता रस्ते टाकायला रस्ते शिल्लक नाही अशी परिस्थिती इतके रस्त्याची कामं मंजूर झाले. जे ग्रामीण भागात असेल की आता शहरी भागातही बऱ्याच बातम्या बघतो यांच्या खड्डे पडलेले असताना पावसाळा बाबा पावसाळा होतच पावसाळा संपला की ते सगळ्या रस्त्याची कामं सुरू होणार सगळे मंजूर झालेले रस्ते म्हणजे काय होतं ह्याचा डंका रस्ता सुरू झाला त्याचा डंका रस्ता सुरू झाला आणि त्याची मंजुरी त्यांना बोलली कशाचा डंका डंका हे मंजूर तुमच्या बातम्यांनी किंवा तुमच्या मागणीने मंजूर झाले असते तर आपलं काम कशाला पडलं असतं तुझे हे रस्ते काम मंजूर करायला 6 महिने जातात बजेट येतं बजेटमध्ये मागण्या करायला लागतात प्रस्ताव लावावे लागतात म्हणजे अचानक काहीतरी मंजूर झालं नसतं की ह्याच्याने मंजूर झालं ह्याच्या बाबतीने मंजूर झालं त्याच्या बाबतीने मंजूर झालं असं काही होत नसतं. त्याला लोकप्रतिनिधीचा पाठपुरावा असावा म्हणून लोकप्रतिनिधी हे त्या ठिकाणी गेले पाहिजे. शहरातल्या काही गोष्टी असतील काही ग्रामीण भागातल्या असतील निश्चितपणे आमदार म्हणून मी खासदार म्हणून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण भारतीय जनता पार्टीमध्ये जाळं इथं विणलं गेलेलं आहे ते जाळं अबाध्य राहायला पाहिजे. तर तुम्ही आधी सांगितलं तिकीट कोणाला आराम वेगळा आहे मी काही घेऊन आलो नाही की मला तिकीट मिळेल मीच आमदार होतो. ज्याला कोणाला तिकीट देईल तो भारतीय जनता पार्टीचाच आमदार तिथे झाला पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं. असं कोण मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आणि म्हणून आपण एकच गोष्ट घेऊन जायची की येणाऱ्या विधानसभेला आम्हाला भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणायचा आहे. तो कोणी येतो संजय सावंत कोण येतो
ही एकच गोष्ट सोबत घेऊन जा, सगळ्यांनी कामाला लागा आणि विधानसभेला आपण जे मतदान पडलं त्याच्यापेक्षा जास्त मतदान पडलं पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी उपाययोजना करा ही विनंती करतो. भागामध्ये जलजीवनच्या माध्यमातून सगळीकडे कामं सुरू आहे. शहरामध्ये अमृत योजनेचं काम सुरू आहे, त्याची बैठक झाली. त्याच्यावरही तेवढ्या काळात जे जुनं काम चालू आहे ते थांबलेलं असल्यामुळे त्याच्याही उपाययोजना करायला सांगितलं आहे. त्याचा सोर्स बदलल्यावर काही प्रॉब्लेम झाले होते, त्याही सूचना दिलेल्या अमृत अप्पा दोनचं कामही मंजूर होऊन तेही केंद्राचा निघेल आणि जवळपास या 6 महिने वर्षभरामध्ये अमृत योजना कार्यान्वित होईल अशा सूचना आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या. त्याच्यामुळे भुसावळ करायचा एक मोठा प्रश्न होता अमृतचा म्हणजे पिण्याच्या पाण्याचा, विशेषतः भगिनीच्या नेहमीच्या बाबतीत होऊ शकतो. पण मी वस्तुस्थिती कधी कोणापासून लपवली कधीच लपवली नाही की असं काही वाटलं नाही की ही योजना होणार नाही, काय होतं ते ऍक्सेप्ट केली हो त्या योजनेला उशीर झाला. पण त्याला टेक्निकल कारण होते. कोणत्या आमदाराची किंवा खासदाराची कधी इच्छा नसते की असं ते काम थांबावं म्हणून. आमची जे प्रश्न असायचं तर काम लवकर झालं पाहिजे. फक्त योजना मंजूर करणं आमचं काम असतं. जसं अमृत योजना केंद्रामध्ये जायला मदत केली, इकडे आम्ही मदत केली ती आम्हाला योजना मंजूर झाली. त्याच्यानंतर नगरपालिकेचं काम असं पुढचं काम करणं, परंतु काही कारणास्तव ते थांबलं. पण आता सगळ्या अमृत योजनेच्या कामाला आता पुढे गती मिळणार आहे. धन्यवाद. भुसावळ शहरात रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावरती बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल आपल्यासाठी घेऊन आले आहेत खास ऑफर. फक्त 55,000 रुपयांपासून आपल्याला मिळणार आता ओकया इलेक्ट्रिक व्हेकल. F2, F3, F4 च्या ओकया मॉडेल वरती ऍक्सेसरीज देखील फ्री. अत्यंत कमी दरात विशेष ऑफरसह ओकया इलेक्ट्रिक स्कूटर आजच खरेदी करण्यासाठी आपल्या नजीकच्या बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल शोरूमला आजच भेट देऊन साजरा करा रक्षाबंधन खास. आमचा पत्ता आहे लोणारी हॉल जवळ जळगाव रोड भुसावळ. सबका कहना कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है. यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग, यहाँ की बोली में रंगोली सात रंग. धानी पगड़ी पहने मौसम है, नीली चादर ताने अंबर है. नदी सुनहरी हरा समंदर है, देश गीला देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला देश रंगीला रंगीला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.